दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। सचिन अहिर यांनी शिंदे सेनेतून अर्ज भरल्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत। बाळासाहेब भवनात ही पत्रकार परिषद दुपारी 2 वाजता होईल। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये सचिन अहिर यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे काय म्हणतात याकडे आपले लक्ष असेलच। सचिन अहिर यांनी शिंदे सेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। खरं तर आपण बघितलं असेल की आज प्रत्येकजण सत्तेकडे जातोय आणि त्या संदर्भात हा पण निर्णय झाला असेल, परंतु हा निर्णय या संदर्भात माहिती घेतली जाईल, आमच्या आणि वरिष्ठ बोलतील। परंतु सचिन अहिर खूप अत्यंत जवळचे मानले जात होते, मातोश्रीचे आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती समजले जाते, त्यामुळे किती पक्षावर धक्कादायक आहे? निश्चित धक्कादायक आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरे नेत्यांनी दिलेला पाहायला मिळतोय। सचिन अहिर वरळीतलं एक नेतृत्व आहे ते तुमच्या पक्षात आता येत आहे। मला ही खूप आनंदाची गोष्ट आहे। एक चांगला नेता आमच्यामध्ये येतोय। गेली कित्येक वर्ष त्यांनी मिल कामगारांबरोबर सुद्धा काम केलेलं आहे आणि तो आज आमच्या पक्षामध्ये, त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। आणि आमच्या मुख्य नेत्यांनी जाहीर सभेमध्ये बोलले होते, येतो झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, आणि त्याची आता एक सुरुवात सुरू केली आहे त्यांनी। विधानसभेतले आमदार सुद्धा संपर्कात आहेत असंही बोललं जात आहे। किती आमदार संपर्कात आहेत? कधी ही सगळी मोहीम चालू? आता सुरुवात झाली। तुम्ही असते बघा, आजच सर्व ओपन केलं, तुम्हाला न्यूज राहणार नाही। असते सर्व एकाला गती मिळत जाईल। आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे, त्याच मतदारसंघातले सचिन आहेत। तेव्हा त्यांना आदित्य ठाकरे लढले म्हणून कुठली संधी त्यांना मिळाली नाही, पक्षात घेतला आणि परिषदेवरती वर्णी लागली होती। आता कुठेतरी एक वरळीमध्ये चेहरा तुमच्या पक्षाचा तयार होईल या सचिन अहिरांच्या रूपाने। सचिन अहिर काम करणारा माणूस आहे, चांगला माणूस आहे, जनमनतेशी त्याची चांगली नाळ आहे, त्यामुळे निश्चित पक्षाला आमचा त्याचा चांगला फायदा होईल। आदित्य ठाकरेंना धक्का आहे वरळीमध्ये, सचिन अहिरांना तुमच्या पक्षात घेतलं? अजून इलेक्शनला बराच उशीर बाकी आहे, 3-3.5 वर्ष बाकी आहेत, पण काय वारे फिरतात माहिती नाही, आज बोलणं योग्य नाही। हे ऑपरेशन टायगर जे आहे तिसरं खऱ्या अर्थानं सुरू झालं असं म्हणायचं आता? हो, साहेब स्वतः बोलले ना, येतो झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, त्यामुळे आस्ते आस्ते एक 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 मला धक्के दिसत बसतील। धन्यवाद। साहजिकच आहे, प्रकाश सुर्वे आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की हळूहळू सगळा पिक्चर जो आहे तो उलगडेल असं त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट जे आहे ते केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन योगेश गुरवसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। अचानक थोड्या वेळापूर्वी सचिन अहिर हे शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताना माध्यमांच्या समोर आले आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली। ठाकरे सेनेचे परिषदेचे आमदार सचिन अहिर यांची आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे। 2019 मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। मातोश्रीवरच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील शिंदे हे नाराज झाले होते। सचिन अहिर ठाकरे सेनेत आल्यानंतर वरळीतनं आदित्य ठाकरे आमदार म्हणून विजयी झाले। यानंतर सचिन अहिर आणि नाराज झालेल्या सुनील शिंदेंना विधान परिषदेवरती संधी देण्यात आली। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी सचिन अहिर यांची अनेकदा हजेरी असते। तर ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का, सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी शिंदे सेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। त्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली। उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांच्याकडून अर्ज दाखल करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा केला नुकताच आणि ते परत आल्यानंतर एक मोठा धक्का सचिन अहिर यांच्या रूपानं, कारण शिंदेच्या शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। असं काही नाही, या सभागृहामध्ये अनेकदा उपसभापती हा विरोधी पक्षाचा झालेला आणि मोठा निर्णय होतो, याचा पूर्वतयारी झाल्याशिवाय शिंदे साहेब असा निर्णय घेत नाहीत। कुठल्या जाती मागे आहेत त्या जातींना स्थान द्या, असं त्याच्यात कुणाचाही विरोध नाही, पण एकतर्फी निर्णय घेऊन या दलित समाजामध्ये आपसात फूट निर्माण करण्याचं काम हे सरकार करते आहे, हे निदर्शनास येत आहे। मुख्यमंत्र्यांनी आज जे काही उत्तर विधानसभेत दिलं ते पूर्ण खोटं होतं। विधानसभाच्या अध्यक्ष महोदयांना आम्ही सांगितलं
की नितीन राऊत साहेबांना आपण बोलू द्या, जेणेकरून हा प्रश्न आज विधानसभेतच सुटेल. पण विधानसभेच्या अध्यक्षांनी ती परवानगी, आमची विनंती नाकारली आणि आज लाखो लोक, जवळ 5 लाखाच्या वर. असं काही नाही. या सभागृहामध्ये अनेकदा उपसभापती हा विरोधी पक्षाचा झालेला आहे आणि मोठा निर्णय होतो, याचा पूर्वतयारी झाल्याशिवाय शिंदे साहेब असा निर्णय घेत नाहीत. परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे. अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे. कायदेशीर अडचणी काही येऊ शकतात असं वाटतं? मला अजिबात असं वाटत नाही. जेव्हा एवढ्या मोठ्या पदाचा फॉर्म भरतो त्यावेळेला कायदेशीर अडचणींच्या सगळ्या शक्यता पडताळूनच अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि तो झालेला आहे. महायुतीचा आहे. अनेक धक्के शिवसेनेने बसवलेले आहेत, त्यामुळे हा आता असा मोठा धक्का नाही. सचिन आहेर काय मास लीडर नाही. कुठल्याही गोष्टीचा आलेल्या प्रत्येक बाजार ऑपरेशन असं म्हणायला काय हरकत नाही. खरं तर सचिन आहेर भाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती. ते आधी आमच्या पक्षात होते, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले. आता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो, तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? ही जी काय भूमिका सचिन भाऊंनी बदलली आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये त्यांनी जो आता प्रवेश केला, आम्ही या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी निषेध करतो. आणि हे लोकशाहीला धरून नाही. एक लेवल नंतर असंही होऊ शकतं, लोकांचा उद्रेकच इतका वाढेल की उद्या जाऊन नवीन चेहऱ्यांना लोक निवडून देतील, अशी भावना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मध्ये आल्याशिवाय